नमस्कार मित्रांनो, 13 मार्च गुरुवारी येत आहे आणि आपण जाणतो की हा दिवस हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. होळी म्हणजे केवळ एक सण नाही, तर आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टींचा अंत आणि नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण होळी प्रज्वलित करून वाईट शक्ती, नकारात्मकता आणि अडचणी दूर करण्यासाठी उपाय करतो. त्यामुळे होळीच्या पूर्वसंध्येला काही विशिष्ट वस्तू घरामध्ये आणून त्या पौर्णिमेच्या दिवशी स्थापित करणे गरजेचे आहे. या वस्तूंचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो, घरामध्ये शुभता वाढते आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो. होळीच्या आधी कोणत्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहेत? 1. पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह. स्वस्तिक हे मांगल्याचे आणि शुभतेचे प्रतीक आहे. पंचधातूचे स्वस्तिक हे खूप प्रभावी असते, कारण ते पॉझिटिव्ह एनर्जी आकर्षित करते आणि वाईट शक्तींना रोखते. होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजाला किंवा देवघरात हे स्वस्तिक लावावे. यामुळे लक्ष्मी मातेचा वास होतो आणि घरात शांती, समृद्धी आणि सौख्य वाढते. 2. श्रीयंत्र. श्रीयंत्र हे धनलाभ, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. अनेकांना अनुभव आहे की श्रीयंत्राची योग्य सेवा केली तर घरामध्ये पैशाची चणचण राहत नाही. होळीच्या दिवशी श्रीयंत्राची विधीपूर्वक स्थापना करावी आणि वेळोवेळी त्यावर कुंकुमार्चन व पूजन करावे. श्रीयंत्र जर पंचधातूचे असेल तर त्याचा अधिक चांगला प्रभाव होतो. 3. लक्ष्मी पावले आणि मंगल चिन्हे. घरामध्ये लक्ष्मी पावले ठेवणे किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूंना मंगल चिन्ह लावणे अत्यंत शुभ असते. प्लास्टिकच्या स्वस्तिक किंवा स्टिकर्सऐवजी तुम्ही पंचधातूचे मंगल चिन्ह लावले तर त्याचा जास्त प्रभाव होतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो आणि आर्थिक स्थिती सुधारते. 4. पंचधातूचे कासव. कासव हे स्थैर्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. मंदिरांमध्ये आपण पाहतो की कासव देवाकडे तोंड करून ठेवले जाते. त्याचप्रमाणे घरातील देवघरात किंवा पूजास्थळी पंचधातूचे किंवा तांब्याचे कासव ठेवावे. कासवाच्या खाली एक ताटली ठेवून त्यामध्ये पाणी भरावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शांती नांदते. 5. कपड्यांचे तोरण आणि कवड्या. मुख्य दरवाजाला कपड्यांचे तोरण आणि कवड्या लावणे शुभ मानले जाते, कारण कवड्या लक्ष्मी मातेला प्रिय असतात. समुद्रमंथनातून कवड्यांची उत्पत्ती झाली असल्यामुळे त्या धनप्राप्ती आणि समृद्धीसाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे होळीच्या दिवशी कपड्यांचे तोरण आणि कवड्या घरात लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. होळीच्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि दानाचे महत्त्व. होळी हा फक्त एक सण नाही, तर जीवनामधील नकारात्मकतेला जाळून टाकण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे. या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. संध्याकाळी सत्यनारायण पूजा केल्याने घरामध्ये शुभता आणि समृद्धी येते. त्याचबरोबर महिलांसाठी दान करणेही महत्त्वाचे असते. होळीच्या तिथी आणि शुभ वेळा. पौर्णिमा प्रारंभ 13 मार्च सकाळी 10:20 तर पौर्णिमा समाप्ती 14 मार्च दुपारी 12:40. होळी प्रज्वलन 13 मार्च संध्याकाळी. सत्यनारायण पूजा 13 मार्च संध्याकाळी करावी. होळीच्या दिवशी उपाय करण्याचे महत्त्व. कधी कधी घरामध्ये सतत वाद होत असतात, आर्थिक संकट येते, पैसा टिकत नाही, आजारपण आणि वाईट नजरेचा प्रभाव जाणवतो. यामुळे आपण कितीही पूजा अर्चा केली तरी त्याचे पूर्ण फलित मिळत नाही. त्यामागील एक महत्त्वाचे कारण घरातील नकारात्मक ऊर्जा असू शकते. होळीच्या आधी वरील वस्तूंची योग्य स्थापना केल्यास आणि होळीच्या दिवशी योग्य उपाय केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी येते. होळी हा केवळ रंगांचा सण नसून जीवनात आनंद, समृद्धी आणि शुभता आणण्याचा एक उत्तम दिवस आहे. योग्य वस्तूंची स्थापना, सत्यनारायण पूजा आणि होळीच्या दिवशी केलेले उपाय यामुळे घरामध्ये शांतता, समृद्धी आणि सौख्य नांदते. त्यामुळे या दिवशी हे उपाय जरूर करा आणि आपल्या जीवनात शुभता आणा. आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.